3 वेळा तलाक बोलून पत्नीला बेकायदा तलाक दिल्याप्रकरणी रायगडच्या महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय। पतीसह नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल झालाय। पैसे आणि फ्लॅटसाठी पीडित महिलेचा छळ होत असल्याचं उघड झालंय। बांगलादेशी घुसखोरांना देशाबाहेर घालवण्याचे आदेश सरकारने दिले। त्यानुसार कोपरी पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून हॉटेल, बांधकाम त्याचबरोबर फेरीवाले या ठिकाणी तपासणी मोहीम सुरू केली आहे। वेगवेगळ्या 15 ठिकाणी शोध मोहीम राबवून तब्बल 225 संशयित बांगलादेशींची ओळख परेड करण्यात आली आहे। सोलापुरात 5 लाखांचा ऐवज चोरणाऱ्या मोलकरणीला अटक झाली आहे। घरकाम करणाऱ्या या महिलेनं घरातील लाखाची रोकड आणि 8 तोळे सोनं असा एकूण 5 लाखांचा ऐवज चोरला होता। पोलिसांनी 4 तासांमध्ये हा गुन्हा उघडकीला आणून मुद्देमाल जप्त केलाय। मुंबईच्या गिरगावमधील खेतवाडीमधील 135 वर्ष जुन्या पितळे मारुतीची जागा आता बदलली जाणार आहे। या ठिकाणी पुनर्विकास केला जाणार आहे। तसंच न्यायालयानं कोणतेही अंतरिम आदेश अद्याप दिलेले नाहीत। सोलापुरात फेब्रुवारी महिन्यामध्येच उन्हाचा पारा 37 अंश सेल्सिअसवर पोहोचलाय। त्यामुळे नागरिकांना कडक उन्हाचा सामना करावा लागतोय। यंदाच्या मोसमातील हा सर्वात उच्चांकी तापमानाची नोंद आहे। मनमाडमधील नागपूरच्या नदीजवळ 2 बिबट्यांचा वावर असल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली। बिबट्याच्या या मुक्त संचारामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे। त्यामुळे बिबट्याला जेरबंद करा अशी मागणी ग्रामस्थ करतायत। अकोटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्तानं विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। शहरातील महाविद्यालयामध्ये शिवाजी महाराजांच्या काळातील लोकजीवनाचं वास्तव दर्शन तसंच विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी मर्दानी खेळांचं आयोजन करण्यात आलंय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर रोषणाई करण्यात आलेली आहे। हिंगोलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हे विद्युत रोषणाई सर्वांचंच लक्ष वेधून घेते। सांगलीच्या मिरजेमधील ख्वाजा मिर्झाबाद या दर्ग्याला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी भेट दिली। यावेळी मुश्रीफांच्या हस्ते चादर आणि गलेफ ही अर्पण करण्यात आला। तसंच दर्गा कमिटीनं मंत्री मुश्रीफांचा सत्कार केला। बदलापुरातील घोरपडे मैदानावर भीम महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला। आनंद शिंदे यांच्या भीम गीताने महोत्सव रंगलेला होता। या महोत्सवाला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला। आगामी भाद्रपदमधील गणेशोत्सवाचा विचार करून माघी गणेशोत्सवातील मूर्तींच्या विसर्जनाचा तिढा सोडवावा अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीने केली आहे। न्यायालयानं जलप्रदूषण रोखण्यासाठी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीमुळे उंच पीओपी गणेश मूर्तींचं विसर्जन रखडलंय। पश्चिम रेल्वेच्या वक्तशीरपणामध्ये सुधारणा झाली आहे। एप्रिल 2024 पासून फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये पश्चिम रेल्वेच्या एकूण वक्तशीरपणामध्ये 5% वाढ झाली आहे। रेल्वेच्या कार्यप्रणालीमध्ये सुधारणा केल्यामुळे आणि विविध तांत्रिक अडचणी दूर केल्यामुळे ही वाढ झाल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक पंकज कुमार सिंग यांनी दिली आहे। नाशिकच्या येवल्यामध्ये चिंचोडीमध्ये अस्थि विसर्जन खड्डे करून झाडं लावण्यात आलेली आहे। या झाडांमध्ये अस्थि टाकण्यात आल्यात, त्यामुळे नदीचं प्रदूषण सुद्धा टळलंय आणि वृक्ष लागवड करून हा अनोखा संदेश देण्यात आलाय। घोटेकर कुटुंबियांच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे। आरटीई कायद्याअंतर्गत राज्यातील खासगी इंग्रजी शाळांमधील 25% राखीव जागांवरील प्रवेश आता सुरू झाले। शिक्षण विभागानं पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली आहे। त्यामध्ये मुंबईमधील 5157 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे। यंदा मुंबई शहर आणि उपनगर 6053 जागा उपलब्ध आहेत। विजय हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या विविध शस्त्रक्रिया आता अधिक जलद आणि सुरक्षित होणार आहे। यासाठी आवश्यक असलेली उपकरणं मफतलाल ट्रस्टनं CSR निधीमधून उपलब्ध करून दिलेली आहेत। यामुळे ऑपरेशन थिएटरमध्ये अधिक अचूकता आणि कार्यक्षमता येईल असा दावा रुग्णालयानं केला आहे। सांगलीमधील मिरज शासकीय रुग्णालयामध्ये सुरू केलेलं मॉड्युलर ICU आणि मॉड्युलर ऑपरेशन थिएटरचं लोकार्पण झालंय। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते हे लोकार्पण पार पडलं। शासकीय महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी रुग्णांना चांगली सेवा द्यावी असं मुश्रीफांनी म्हटलंय। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातल्या अपमानकारक वक्तव्याविरोधात ठाणे शहर शेतकरी कामगार पक्षानं निषेध आंदोलन केलंय। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात घोषणा देत शेकापनं माणिकराव कोकाटे यांचे पोस्टर फाडत जोडे मारले। नांदेडमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या शेतकऱ्यांसंदर्भातल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला। याच्या निषेधार्थ काँग्रेसकडून जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। कोकाटेंनी तात्काळ माफी मागावी अशी मागणी काँग्रेसचे खासदारांनी केलेली आहे।
बीडच्या गेवराई पंचायत समिती कार्यालयामधील जुन्या इमारतीला आग लागलेली आहे। या आगीमध्ये जुने दस्तावेज आणि काही इलेक्ट्रिक वस्तू जळून गेल्यात। आग नेमकी कशी लागली हे मात्र कळू शकलेलं नाही। पुणे जिल्ह्यातील चाकण MIDC मधील भीषण आग लागलेली होती। भामा आसखेडमध्ये लाकडी बॉक्सच्या गोदामाला ही भीषण आग लागली। आगीमध्ये लाकडी बॉक्स जळून गेले। जालन्यामधील हनुमंतखेडा इथे शॉर्ट सर्किटमुळे ऊसाला आग लागून अंदाजे 40 एकरवरचा ऊस जळून गेलाय। या आगीमुळे शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे। नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत। नागपूरच्या कळमेश्वरमध्ये एका दारुगोळ्याच्या कारखान्यामध्ये भीषण आग लागलेली आहे। या स्फोटामध्ये दोघांचा मृत्यू झालाय तर 3 जण गंभीर जखमी झालेत। कंपनीमध्ये 31 कामगार काम करत होते। बॉल युनिटमध्ये 4 कामगार कार्यरत होते। वर्ध्यामध्ये नागपूर तुळजापूर मार्गावर ट्रकला भीषण अपघात झाला। आगीमध्ये ट्रकमधील किराणा माल जळून गेलेला आहे। चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे ट्रकनं पेट घेतला। उजनी धरणातून उद्या भीमा नदीमध्ये पाणी सोडलं जाणार आहे, त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। सोलापूर, पंढरपूर, सांगोला आणि मंगळवेढाच्या नागरिकांना पाण्याचा फायदा होणार असल्याची माहिती धरण व्यवस्थापन विभागानं दिली आहे। सोलापूर अक्कलकोट महामार्गावर मद्यधुंद एसटी चालकामुळे अपघात झाला। एसटीनं पाठीमागून अनेक वाहनांना धडक दिली। यामध्ये 7 ते 8 जण जखमी झालेले आहेत। कुंभारीजवळ ही दुर्घटना घडली आहे। अकोल्याच्या पातूर तालुक्यातील बाबुळगाव बस स्थानकाजवळ भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये भरधाव ट्रकनं दुचाकीस्वाराला जबर धडक दिल्यामुळे दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला। अपघात झाल्यावर ट्रक घटनास्थळी न थांबता पसार होत असल्यामुळे संतापलेल्या जमावानं ट्रकवर दगडफेक केली। शिर्डी समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झालाय। कोपरगाव शिवारातील शिर्डी टोल नाक्यावर 4 चाकी वाहनानं अवजड वाहनाला मागून धडक दिल्यामुळे 4 चाकीचं मोठं नुकसान झालंय। परभणी शहरातील गंगाखेड रोडवर भीषण अपघात झाला। ट्रक आणि 2 दुचाकी अपघातामध्ये 1 जण ठार आणि 3 जण जखमी झाले। लातूरमध्ये कारचा भीषण अपघात झाला। लातूर मुरुड बायपास महामार्गावरील एका हॉटेलमध्ये कार शिरल्यामुळे हा अपघात झाला। या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झालाय, 10 जण जखमी झाले। प्रयागराजला महाकुंभ मेळ्यासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील 4 भाविकांवर काळा घाला घातलाय। मृतांमध्ये नांदेडमधील 3घांचा आणि हिंगोलीमधील एकाचा समावेश आहे। 16 जण जखमी झालेत। कल्याणमध्ये बेकायदेशीरपणे बांधकाम झालेल्या 4 मोठ्या दुकानांवर कारवाई झाली आहे। दुकानदारांनी बेकायदेशीर पद्धतीने बांधकाम केलं होतं। हे प्रकरण हायकोर्टामध्ये सुरू होतं। हायकोर्टाच्या आदेशानंतर या दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे। इतकंच नव्हे तर इतर दुकानदारांना सुद्धा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत। न्यू इंडिया बँक गैरव्यवहार प्रकरणी हितेश मेहताला 21 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। धर्मेश पौन यालाही 21 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे। 58 वर्षीय धर्मेश पौन यांच्यावर 70 कोटींचा अपहार केल्याचा आरोप आहे। 122 कोटींच्या गैरव्यवहाराचा हितेश मेहतावर आरोप आहे। टोरेस प्रकरणामध्ये आरोपी असलेला युक्रेनियन अभिनेता आर्मेन याच्या विरोधात मुंबई पोलिसांनी दुसरा गुन्हा दाखल केलेला आहे। टोरेस प्रकरणामध्ये आर्थिक गुन्हे शाखेनं गेल्या महिन्यामध्ये त्याला अटक केली होती। टोरेस प्रकरणातील परदेशी आरोपींना मुंबई प्रस्थापित करण्यामध्ये अटाईनं मदत केल्याचा आरोप त्याच्यावर आहे। जळगावमधील राजमल लकीचंद ज्वेलर्सची 1,69,00,000 मालमत्ता ईडीने जप्त केली आहे। शरद पवारांचे निकटवर्तीय असलेले माजी खासदार ईश्वरलाल जैन यांना हा मोठा धक्का मानला जातोय। स्टेट बँक ऑफ इंडियाकडून घेतलेल्या 525 कोटी रुपयांच्या थकीत कर्जाप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे। सिडको महामंडळामधील तब्बल 128 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या। मंडळाच्या कामामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी हा निर्णय घेतलाय। यामध्ये शिपाई, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। मनमाडमध्ये बिबट्याचं वास्तव्य पाहायला मिळालं। नागपूरच्या नदी परिसरामध्ये बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला। त्यामुळे आता नागरिकांमध्ये भीती पसरली आहे। नागरिकांनी बिबट्याला पकडण्याची मागणी केली आहे। अहिल्यानगरच्या राहुरीमधील मानोरी गावामध्ये भर दिवसा बिबट्यानं धुमाकूळ घातलाय। शेतामध्ये चारा कापण्यासाठी गेलेल्या शेतकरी विठ्ठल हापसे यांच्यावर प्राणघातक हल्ला त्यानं केलाय। या हल्ल्यामध्ये शेतकरी जखमी झालेले आहेत। शेतामधून बिबट्या पळतानाचा व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाले आहे।